जर तुम्ही जीएसटी मध्ये रजिस्टर असाल तर तुम्हाला तुमच्या बिलिंगवरती सॅक कोड, तुमच्या प्रोडक्टचा सॅक कोड मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही प्रोडक्टमध्ये डील करत असाल तर तुमचा HSN कोड लागतात आणि जर तुम्ही सर्व्हिसेसमध्ये डील करता तर तुम्हाला सॅक कोड लागतात. मग हे HSN कोड तुम्हाला प्रॉपर पद्धतीने फाइंड आउट करणं गरजेचं आहे. कारण जर ह्या सॅक कोड आणि HSN कोड जर तुम्ही सिलेक्शन करायला चुकलात तर बऱ्याच वेळेला तुमच्या जीएसटीचे रेट चुकू शकतात. आता सध्या जीएसटी मध्ये 5% आणि 18% हे दोन रेट ऍक्टिव्ह आहेत. मग अशा वेळेला जर तुमचे HSN कोड जर चुकले तर कदाचित तुमचे जीएसटी रेट चुकू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये पेनल्टी किंवा नोटिसेस येण्याचे चान्सेस आहेत. मग अशा वेळेला जीएसटीच्या पोर्टलवरती जाऊन सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे HSN कोड किंवा तुमच्या सर्व्हिसेसचे सॅक कोड हे इझिली फाइंड आउट करू शकता आणि त्याच पद्धतीने ते तुम्ही बिलामध्ये मेन्शन करून समोरच्याला इनव्हॉइस इश्यू करू शकता.